पावसाळ्याचे दिवस होते. आकाश काळ्या ढगांनी झाकले होते. वाऱ्यात एक प्रकारची मंदता होती. मी ऑफिसमधून लवकर निघाली होती. बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात एक विचित्र ओझे जाणवत होते. मला पप्पांची इतकी आठवण का येत होती हे मला कळत नव्हते. दुपारी अचानक माझे मन अस्वस्थ झाले आणि मला वाटले की मी माझ्या भावाच्या घरी जावे. कदाचित मी पप्पांशी बोलू शकेन. माझ्या भावाचे घर माझ्या वाटेतच होते, पण माझ्या मनाने मला अनेक वेळा थांबवले. मला माहीत होतं की माझी आई गेल्यापासून माझे वडील स्वतःच्या घरातच अनोळखी झाले होते. नवीन पिढीच्या सवयी आणि शब्द त्यांच्याशी जुळत नव्हते. माझी वहिनीही फारशी आनंदी नव्हती. जेव्हा जेव्हा बाबांचा विषय यायचा तेव्हा तेव्हा त्यांच्या कपाळावर सुरकुत्या पडायच्या. मी दार वाजवले. वहिनीने दार उघडले. नेहमीप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर एक अर्थहीन हास्य होते. या. मी त्यांना भेटायला आली होती. वहिनी हलक्या हास्यासह म्हणाली, बाबा त्यांच्या मित्राकडे गेले आहेत. कदाचित ते आज रात्री तिथेच राहतील. माझ्या मनाला शांती नव्हती. मी दाराच्या चौकटीत उभी राहिली. काहीतरी बरोबर वाटत नव्हते. मी निघण्याचा इशारा केला होता तेव्हा वरच्या मजल्यावरून खोकल्याचा आवाज आला. हा आवाज मला अपरिचित नव्हता. लहानपणापासूनच बाबांचा एक खास प्रकारचा खोकला मला परिचित होता. मी थांबली. वहिनी पटकन म्हणाली, अरे, हे आमच्या शेजारचे राघव काका आहेत. टेरेसवरून आवाज येत आहे. पण माझी पावले थांबत नव्हती. मी माझे चप्पल काढले आणि हळूहळू पायऱ्या चढू लागली. वहिनी माझ्या मागे आली, कदाचित मला थांबवण्याच्या प्रयत्नात. वरच्या मजल्यावर काहीही नाही. ती फक्त जुन्या वस्तूंनी भरलेली खोली आहे. तुम्ही त्रास का घेत आहेत? त्यांच्या आवाजात संकोच होता. मी काहीच बोलली नाही. पण माझी पावले वेगवान झाली. टेरेसवर पाऊल ठेवताच माझ्या संपूर्ण शरीरात वीज गेल्यासारखे वाटले. सूर्य खूप तेजस्वी होता. असा सूर्य ज्यामध्ये पक्षीही श्वास घेऊ शकत नाही. आणि माझे वडील तिथे होते, जे आम्हाला शाळेतून घरी आणत होते आणि दुपारच्या कडक उन्हापासून वाचवत होते. ते आज त्याच दुपारच्या उन्हात बसले होते, एका जुन्या पलंगावर ज्याच्या कडा तुटलेल्या होत्या. ते उन्हात बसले होते, जणू ते या घराचा भागच नव्हते. त्यांचे कपडे घामाने भिजले होते. त्यांचा चेहरा फिकट पडला होता. त्यांच्या डोळ्यात उजाडपणा होता, जो एखाद्या असहाय्य व्यक्तीची शेवटची इच्छा असू शकते. त्यांच्यासमोर तोच कप होता जो आम्ही लहानपणी कुत्र्यासाठी वापरायचो. त्यात 2 सुक्या ब्रेडचे तुकडे होते, जे कदाचित आज सकाळचे किंवा कालचे असतील. आणि ते तेच ब्रेड पाण्याने मऊ करून खाण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या मनात एक विचित्र वेदना निर्माण झाली. जणू माझी जीभ पूर्णपणे शिवली गेली आहे. मी शांतपणे उभी राहून पाहत राहिली. माझ्या डोळ्यातून अश्रू आले, पण मी त्यांना आत थांबवले. बाबा. माझा आवाज थरथरत होता. बाबा माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद आणि लाज सर्व एकत्र होती. ते लहान मुलासारखे घाबरले, जणू ते रंगेहात पकडले गेले आहे. बेटा, तू इथे का आलीस? बाबा, इथे काय चाललंय? तुम्ही खाली का नाही? अरे बेटा, मला फक्त खोकला आहे. माझा त्याच्या मुलांवर माझ्या खोकल्याचा परिणाम होऊ नये असे त्यांना वाटते. म्हणूनच सुनबाई म्हणाली, काही दिवस वरच्या मजल्यावर राहा. मी म्हणालो, ठीक आहे. काय फरक पडतो? मी वळून वहिनीकडे पाहिले. ती दारात उभी होती. तिच्या डोळ्यात लाज नव्हती, फक्त निर्लज्जपणा दिसत होता. बघा, आपल्यालाही मुलांची काळजी घ्यावी लागते. बाबांना खोकला आहे आणि तेही म्हातारे आहेत. मी त्यांना काही काळासाठी वर ठेवले आहे. मी आताच जेवण आणते. मला सगळं समजलं आहे. माझ्या बाबांना या घरात नोकराला मिळणारा आदरही मिळाला नाही. ते पिक्चरमध्ये होते, कारण त्यांच्या वाट्याला असलेली सावलीही आता या घरातील लोकांवर ओझे बनली होती.
जेव्हा बाबांनी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहिले, तेव्हा त्यांनी डोळे खाली केले. बेटा, मी ठीक आहे, काळजी करू नकोस. जेव्हा मी इथे बसतो तेव्हा मला आकाश आणि काही आठवणी दिसतात. त्यांचा आवाज थांबला. जणू काही दुःख माझ्या डोळ्यातील ओलावा जबरदस्तीने दाबत आहे. मी त्यांचा हात धरला. तोच हात जो माझ्या संरक्षणासाठी उभा असायचा, तोच आज उन्हात जळत आहे. माझ्या मनाने ठरवले होते की काहीतरी बदलले पाहिजे. मी आता हे अत्याचार सहन करणार नाही. माझे पहिले पाऊल म्हणजे बाबांना या घरातून बाहेर काढून माझ्या घरी घेऊन जाणे. त्या दिवशी मी पप्पांना घरी आणले नाही, पण ते सर्व पाहिल्यानंतर माझे मन नेहमीच अस्वस्थ होते. दररोज दुपारी मी त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन जात. त्यांच्यासोबत थोडा वेळ बसायचे, त्यांच्याशी बोलायचे, त्यांचे दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करायचे. छतावरील त्या खोलीने माझे मन टोचले होते, पण कदाचित माझ्या या प्रेमाने कोणाला तरी त्रास होऊ लागला असेल. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे बाबांना भेटायला गेले. त्यांचा चेहरा उदास दिसत होता. मी त्यांना विचारले, तेव्हा ते फक्त म्हणाले, बेटा, इथे जास्त येऊ नकोस, या लोकांना ते आवडत नाही. बाबा, मी तुमची मुलगी आहे, मी तुम्हाला भेटायला येऊ नये? मी शांत झाले. त्यांच्या डोळ्यात अशी चिंता होती जी येणाऱ्या वादळाबद्दल सांगत होती. त्याच संध्याकाळी मी खाली येत असताना अचानक मला पायऱ्यांवर वहिनीचा आवाज ऐकू आला. ती तिच्या फोनवर कोणाशी तरी बोलत होती. आवाज मोठा होता. हो, मी ते अनेक वेळा पाहिले आहे. तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहतो. तो म्हातारा झाला आहे, पण म्हाताऱ्याचे हेतू वाईट होत चालले आहेत. आता तो कुठल्या ना कुठल्या सबबीने येतो. कधी तो पाणी मागतो, कधी काहीतरी वेगळं. माझी पावले तिथेच थांबली. माझे डोळे उघडेच राहिले. ती माझ्या वडिलांबद्दल काय म्हणतेस? ती इतका घाणेरडा आरोप कसा करत आहे? मी पुढे जाऊन तिच्या समोर आले आणि म्हणाले, तू माझ्या वडिलांना दोष देत आहेस का? त्यांच्यावर आरोप करत आहेस का? हे ऐकून वहिनीला धक्काच बसला, पण तिने लगेच स्वतःला सावरले. मी कोणालाही दोष देत नाही. ते माझ्याकडे विचित्र नजरेने पाहतात. मला ते अजिबात आवडत नाही. वहिनी, तू समजून घे, ते तुझे सासरे आहेत. तुला लाज वाटत नाही का? मी रागाने ओरडले. पण त्या क्षणी भाऊ आला. त्याच्या चेहऱ्यावर शंका आणि गांभीर्य दिसत होते. इथे काय चाललंय? वहिनी पटकन त्याच्याकडे आल्या आणि डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या, मी काहीच बोलले नाही. मी फक्त तुम्हाला सांगितले की मला विचित्र वाटतंय. बाबा आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. भाऊने माझ्याकडे पाहिले आणि कोणताही प्रश्न न विचारता म्हणाला, जर तुम्हाला काही विचित्र वाटत असेल तर मी त्यांच्याशी बोलेन. मी पप्पांना विचारेन. तुम्हाला घरातील सुनेवर वाईट नजर टाकण्याची लाज वाटत नाही का? मी म्हणाले, याचा अर्थ काय भाऊ? ती जे काही म्हणते त्यावर तू लगेच विश्वास ठेवलास आणि पप्पांनाही दोष देत आहेस. माझा आवाज थरथरत होता. भाऊ गप्प बसला. ही शांतता माझ्या हृदयावर जणू ओझे होते. सकाळचा प्रकाश अजून पूर्णपणे पसरला नव्हता. माझा फोन वाजला. तो वहिनीचा नंबर होता. माझे हृदय धडधडू लागले. मी कॉल उचलला तेव्हा मागून आवाज ऐकू आला, पुरे झाले, मी आता ते सहन करू शकत नाही. तो भावाचा आवाज होता, जो रागावला होता. जे झाले ते सर्व ठीक आहे. इथे जे काही चालले आहे ते स्वतः येऊन बघा. आणि कॉल डिस्कनेक्ट झाला. मी पटकन माझ्या भावाच्या घरी पोहोचले आणि दार ठोठावले. परिसरातील काही महिला अंगणात जमल्या होत्या. सर्वांच्या डोळ्यात प्रश्न होते आणि चेहऱ्यावर आश्चर्य होते. मी आत गेले तेव्हा मला माझे वडील दाराबाहेर जमिनीवर पडलेले दिसले. त्यांचे कपडे चिखलाने माखलेले होते. त्यांचा चेहरा लाल झाला होता आणि त्यांच्या डोळ्यात वादळानंतर झालेल्या विध्वंसासारखा त्रास दिसत होता. मी थरथरत्या पायांनी तिथेच गोठली होती. मी पटकन धावत जाऊन त्यांना उठवले. बाबा,
मी एक शब्दही बोलू शकत नव्हते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांचा चेहरा थरथरत होता. ओठ कोरडे होते. त्यांच्या आवाजात थरथर होती. मी ओरडली. प्रत्येक मुलगी तिच्या वडिलांसाठी आसुसलेली असताना वहिनीने माझ्या वडिलांना चप्पल मारली होती. माझा भाऊही तिथे होता, पण आता तो त्याच्या बायकोच्या बाजूने होता. बाबा थरथरत्या ओठांनी म्हणत होते, बेटा, मी काहीही केले नाही. जेव्हा मुलं इतके निरुपयोगी होतात, तेव्हा देवही त्या व्यक्तीला शाप देतो. त्यांचे डोके माझ्या खांद्यावर टेकले होते. मी स्तब्ध झाले. हे शब्द माझ्या हृदयात बाणांसारखे घुसले. काय बोलले तुम्ही? वहिनीने मारले? बाबांच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि माझ्या ओढणीवर पडत होते. इतक्यात भाऊ बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात द्वेष होता. यांना घेऊन जा. तुला त्याच्यासोबत राहण्याची खूप आवड आहे ना? मग आता त्यांना घेऊन जा. या घरात त्यांच्यासाठी जागा नाही. तू काय म्हणतोस भाऊ? तो आपला बाप आहे, ज्याने आपल्याला वाढवले आणि स्वतःचे जीवन अर्पण केले. तुलाच वाटते की आता तो पूर्वीसारखा नाही? तो तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहतो. मी त्याला ओरडले, तू तुझ्या बायकोच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुझ्याच वडिलांना वाईट दाखवत आहेस. तुला लाज वाटली पाहिजे. मला लाज वाटते आता त्याला मुलगा म्हणायला, वडील म्हणाले. भाऊ माझ्याकडे पाहत होता आणि कदाचित पहिल्यांदाच वडिलांच्या नजरेत द्वेष होता, जो आजपर्यंत तो फक्त सहन करत होता. पण आता तो माझ्या वडिलांच्या इज्जतीचा प्रश्न होता. माझ्या हातात बाबांचे हात थरथरत होते. ते हळूच म्हणाले, मला तुझ्यासोबत राहायचे आहे बेटा. मी आता इथे राहू शकत नाही. मी बाबांना आधार दिला आणि त्यांच्या थरथरत्या पावलांना माझ्या हृदयाच्या ताकदीने धरले आणि त्यांना माझ्या गाडीपर्यंत घेऊन गेले. शेजारच्या महिला शांतपणे हा तमाशा पाहत राहिल्या. कोणीही काहीही बोलले नाही. कदाचित सर्वांना सत्य माहीत असेल, पण सत्य बोलण्याचे धाडस कोणातच नव्हते. वाटेत बाबा शांत होते. मी त्यांचा हात धरला. ते म्हणाले, बेटा, या घरात मी फक्त देवाला प्रार्थना केली. माझे म्हातारपण इतक्या अपमानात जाईल असे मी कधीच स्वप्नातही पाहिले नव्हते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मी शपथ घेत होते की आता मी या प्रकरणात कधीही कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. बाबा माझ्यासोबत आले होते, पण त्यांच्या डोळ्यातील चमक, जी मला सुरक्षिततेची भावना देत असे, ती कुठेतरी गायब झाली होती. ज्याने मला एकेकाळी सुरक्षिततेची भावना दिली होती, दिवसाचा बहुतेक वेळ शांततेत घालवला जात असे. मी बोलत असे, ते ऐकत असे आणि कधीकधी ते हसत असे, पण ते हास्यही अपूर्ण वाटत असे. मी सतत त्यांच्या भोवती राहायचे. त्यांना झोपायला पलंग, त्यांचे आवडते अन्न मी शिजवायचे, पण ते पोटभर खात नसे आणि नंतर एक दीर्घ श्वास घेत गप्प बसत असे. एके दिवशी त्यांनी मला हळू आवाजात हाक मारली. मी म्हणाली, हो बाबा, आले. मी आल्यावर ते म्हणाले की जर मी इथे नसेन तर माझ्या खोलीच्या दाराशी एक लाल लिफाफा आहे, तू तो ठेव. बाबा, तुम्ही काय म्हणत आहात? तुम्ही माझ्यासोबत आहात आणि नेहमीच माझ्यासोबत राहाल. आणि ते हसले. कोणीही कायमचे राहत नाही, फक्त देवाची कृपा राहते. माझे हृदय धडधडणे थांबले. मी त्यांच्या पायावर माझे डोके टेकवले आणि रडू लागली. काही दिवस असेच गेले. एके दिवशी अचानक बाबांची तब्येत बिघडली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्यांचे हात थरथरायला लागले. चेहरा घामाने भिजला. मी त्यांना पटकन रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन दिले आणि काही चाचण्या केल्या आणि त्यांची तपासणी केली. त्यांचे हृदय कमकुवत झाले होते आणि वेळ त्यांना साथ देत नव्हता. मी त्यांचा हात धरला. त्यांनी हसून सांगितले, बेटा, मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या मुलाला माझ्या अंत्यसंस्कारात बोलावू नकोस आणि तो माझी चिता पेटवणार नाही. मी त्यांना कधीही माफ करणार नाही. त्यांनी डोळे मिटले.
आणि हृदयाचे ठोके कायमचे शांत झाले. जग माझ्यासाठी थांबल्यासारखे वाटत होते. मी अनाथ झाले होते. पण यावेळी वेदना वेगळ्या होत्या. मी पप्पांना मरताना पाहिले. त्यांच्या डोळ्यातील शेवटचा ओलावा जाणवला आणि त्यांच्या हृदयाचा शेवटचा ठोका माझ्या हातात थांबताना पाहिला. जेव्हा पप्पांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा भावाला कळवण्यात आले, पण तो आला नाही. भावाने फोनही केला नाही. जुन्या परिसरातील माझे फक्त 2 मित्र माझे अश्रू पुसण्यासाठी आले. एका आठवड्यानंतर मला त्यांनी सांगितलेले आठवले. त्यांनी मला सांगितलेला लिफाफा मी बाहेर काढला. तो एक लाल रंगाचा लिफाफा होता. कदाचित ते स्पष्ट शब्दात लिहिलेले मृत्यूपत्र असेल. मी मोहन, माझी सर्व मालमत्ता माझ्या मुलीला देतो, जी माझ्या दुःखात आणि वेदनेत माझ्या पाठीशी उभी राहिली. जेव्हा माझ्या मुलाने आणि सुनेने मला चपलांनी मारहाण केली आणि मला घराबाहेर हाकलून लावले. खाली त्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. साक्षीदार म्हणून जुन्या परिसरातील 2 वृद्धांची नावे देखील होती. मला आश्चर्य वाटले. मला कधीही संपत्तीचा लोभ नव्हता किंवा मी माझ्या वडिलांकडून कधीही काहीही मागितले नाही. पण मृत्यूपत्र फक्त मालमत्तेचे कागदपत्र नव्हते, ते माझ्या वडिलांचा विश्वास देखील होता. त्यांचे प्रेम माझ्या निष्ठेचे बक्षीस होते. मी हा लिफाफा घेऊन माझ्या छातीशी मिठी मारली आणि त्या कागदावर अश्रू येऊ लागले. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा होती. मुलाने वडिलांना नाकारले, पण त्यांनी मुलाला दाखवून दिले की देव सत्याचे समंथन करणाऱ्यांना कधीही सोडत नाही. वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर घराचा प्रत्येक कोपरा त्यांच्या आठवणींनी भरला होता. 3-4 दिवस उलटून गेले होते. 4थ्या दिवशी मी धाडस करून भावाला फोन केला. बाबा निघून गेले आहेत. तुला बातमीही मिळाली नाही? तो गप्प राहिला. जणू काही त्याला बोलायचे आहे, पण शब्द तोंडातच अडकले. मी विचारले तर पलीकडून त्याचा आवाज आला, मला आत्ता काहीच समजत नाहीये. आणि त्याने हे म्हणत फोन ठेवला. मला अचानक पप्पा हॉस्पिटलमध्ये असतानाचा प्रसंग आठवला. मी गेल्या 3 रात्री जागे होते. त्याच रात्री बाबा वारले होते. रडण्याने माझी अवस्था वाईट झाली होती. मी शुद्धीवर नव्हते. त्याच रात्री शांततेत मला अचानक काही सावल्या दिसल्या. मी घाबरून जागी झाले आणि घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे 2 वाजले होते. दाराबाहेर काही सावल्या दिसत होत्या. मी खिडकीकडे पाय ठेवून गेले आणि पडदा काढताच माझे हृदय धडधडत राहिले. 2 माणसे होती. वहिनीही त्यांच्यासोबत होती. त्यांच्या हातात एक बॅग होती. त्यांचा चेहरा दुपट्ट्याने झाकलेला होता. ते हळूहळू पप्पांजवळ येण्याचा प्रयत्न करत होते. माझा श्वास थांबला. मी शांतपणे लपून राहिले. मला काहीतरी विचित्र वाटले. ते लगेच तेथून निघून गेले. मला अजिबात समजले नाही की हे लोक इथे हॉस्पिटलमध्ये काय करायला आले होते. त्यांच्या हातात एक फोल्डर होता. मी हिंमत एकवटली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या घराजवळ राहणाऱ्या माझ्या जुन्या शेजारी उमेश काकांशी बोलली. त्या दिवशी माझे वडील आजारी असताना मी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. त्यांनी मला एक विचित्र गोष्ट सांगितली. ते म्हणाले की मुली, रात्री 2 लोक रुग्णालयात आले होते आणि डॉक्टरांशी बोलले होते. काही कायदेशीर कामासाठी त्यांना वडिलांच्या बोटांचे ठसे हवे होते. त्यांनी एका कागदावर त्यांच्या अंगठाचा ठसा घेतला आणि ते निघून गेले. माझ्या पायाखालून जमीनच सरकली. आता मला समजले की फोल्डरमध्ये काय होते. दोघेही लोभाने इतके आंधळे झाले होते की त्यांनी त्यांच्या मृत वडिलांनाही सोडले नाही. मध्यरात्री वहिनीने डॉक्टरांच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून पप्पांचा मृतदेह चोरला, कारण पप्पांचा मृत्यू रात्री 8 वाजता झाला होता आणि त्यांचा मृतदेह सकाळी पोचवला जाणार होता. दरम्यान वहिनी आणि भावाने पप्पांचा मृतदेह चोरला आणि बनावट कागदपत्रे तयार केली. त्याच दिवशी मी माझ्या एका वकील मित्राशी बोलले. संध्याकाळपर्यंत बातमी आली की बाबांची अर्धी मालमत्ता त्यांच्या नातवंडांना हस्तांतरित करण्यात आली आहे आणि सध्या तरी अंगठ्यांचे ठसे खरे दिसत होते.
माझ्या डोळ्यासमोर अंधार पडला. हा तोच भाऊ होता ज्याने माझ्या बाहुलीसाठी बाजारात धाव घेतली होती. आणि आज तोच भाऊ त्याच्या पत्नीच्या हातातील बाहुली बनवून माझ्या वडिलांच्या मृतदेहाचाही त्यांनी फायदा घेतला होता. खरी इच्छाशक्ती माझ्याकडे होती. आता न्यायालयात न्यायाची लढाई लढण्याची वेळ आली. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर मला माझ्या भावाचा फोन आला. आम्हाला तुझ्याशी बोलायचे आहे. तू येऊ शकते का? मला माहीत होते की चर्चा कशाबद्दल होणार. माझ्या बोटांनी आपोआप त्या लाल पाकिटाकडे वळण घेतले जे बाबांनी मरण्यापूर्वी मला दिले होते. पण माझे मन म्हणत होते, आता नाही, थोडे शांत हो. मी घरी पोहोचले तेव्हा वहिनी आधीच ड्रॉइंग रूममध्ये बसल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावर थोडा जास्त ओलावा होता आणि डोळ्यात एक विचित्र चमक होती. जणू तिला यश मिळाले आहे. भाऊनी स्वतःच संभाषण सुरू केले की आम्ही रजिस्ट्री पेपर्स अपडेट केले आहेत. बाबांनी त्यांच्या हयातीत एक मृत्यूपत्र लिहिले होते. त्यानुसार त्यांच्या मालमत्तेचा अर्धा भाग त्यांच्या नातवंडांच्या नावावर आहे. माझ्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. मला मूळ इच्छापत्र काढून त्यांच्या तोंडावर मारायचे होते. तुम्ही लोक खोटे आहात असे ओरडायचे होते. पण माझी जीभ अजूनही गप्प होती. भाऊंनी काही क्षण माझ्या शांततेकडे पाहिले आणि मग म्हणाले की आपल्याला सगळं आरामात करायचं आहे. भांडण होऊ नये. शेवटी तू बाबांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली. कदाचित बाबांनी तुला काहीतरी दिले असेल. तिच्या बोलण्यावर मी डोळे खाली केले. वहिनीने माझ्या हृदयात खूप हळुवारपणे टोचले. पप्पांना हे देखील माहीत होते की फक्त मुलेच वंश पुढे चालवतात, म्हणून त्यांनी माझ्या मुलांच्या नावावर अर्धी मालमत्ता हस्तांतरित केली. माझ्या हृदयात वेदनेची लाट उसळली, पण तरीही मी गप्प राहिले. मला बाबांचे शेवटचे क्षण आठवले. त्यांच्या अडखळण्यात लपलेली असहाय्यता, त्यांचे शब्द, माझ्या मुली, बेटा, मी गेल्यानंतर या पाकिटाची काळजी घे. भावाने टेबलावर काही कागदपत्रे ठेवली आणि म्हणाला, हे काही स्वाक्षरी केलेल्या प्रती आहेत. तूही सही कर म्हणजे चौकशी पूर्ण होईल. माझे हात थरथर कापू लागले. मी कागदपत्रांकडे पाहिले तेव्हा मला बनावट सही आणि अंगठ्यांचा ठसा दिसला. मला सगळं समजलं होतं, पण माझ्या चेहऱ्यावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. मी सही केली नाही, फक्त हळुवारपणे म्हणाले, मला विचार करू दे. वहिनी पटकन म्हणाली की यात विचार करण्यासारखे काय आहे? सगळं स्पष्ट आहे. आणि जर पप्पांना तुम्हाला काही द्यायचं असतं तर ते निघून गेले असते. मी डोळे वर करून म्हणाले, तू त्यांचं मन मोडलं आहेस. हे मृत्यूपत्र बनावट आहे. हे शब्द बोलून मी उठले आणि दाराकडे गेले. मी घरी परतले तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मला माहीत होते की सध्या तरी खोट्याचा विजय झाला आहे. पण मी बाबांची मुलगी आहे जी गप्प राहू शकते आणि कमकुवत नाही. त्या रात्री मला झोपच आली नाही. मी लाल लिफाफा पुन्हा पुन्हा उघडत आणि बंद करत होते. बाबांची सही माझ्या बोटांनी लपवत जात होती, जणू काही मी त्यांचा हात धरला आहे. बाबांना न्याय केवळ मृत्यूपत्राने नाही तर माझ्या रक्ताने मिळेल. आता 13 दिवस उलटून गेले होते. जणू बाबांच्या वियोगाने माझ्या शरीरातून आत्मा बाहेर काढला होता. त्यांच्याशिवाय प्रत्येक दिवस अपूर्ण वाटत होता. त्या दिवशी मला 13व्याची तयारी करायची होती. मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि स्वयंपाकघरात काम केले. स्वतःच्या हातांनी जेवण बनवले. रडत राहिले. 13व्याच्या दिवशी परिसरातील महिला येऊ लागल्या. पुजारींना बाबांच्या आत्म्याच्या शांतीसाठी बोलावण्यात आले होते आणि ते प्रार्थना करत होते. हलवा, पुरी आणि लाडूंचा सुगंध दरवळू लागला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाच्या रेषा होत्या, पण काहींच्या डोळ्यात शंकाही स्पष्ट दिसत होती. स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात बसलेल्या एका वृद्ध काकू, ज्या वर्षानुवर्षे शेजारी राहत होत्या, माझ्याकडे झुकल्या आणि म्हणाल्या, बेटा, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. कदाचित तुला ते माहीत नसेल. मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. ती हळुवारपणे म्हणाली,
तुझे वडील बहुतेकदा छताच्या खोलीत राहत असत. जेव्हा आम्ही महिला कपडे टाकण्यासाठी वरच्या मजल्यावर जायचो तेव्हा आम्हाला दिसायचे की ते काहीतरी लिहित आहे किंवा कधीकधी काहीतरी लपवत आहे. माझा श्वास थांबला. मी विचारले, तुम्ही काय पाहिले? नाही बेटा, आम्हाला कधीच विचारण्याची हिंमत झाली नाही. पण एके दिवशी ते माझ्या नवऱ्याला सांगत होते की खरा खजिना कागद किंवा पैसा नाही, तो लपलेला आहे जिथे कोणीही पोहोचू शकत नाही. माझ्या हृदयातून एक विचित्र लाट उसळली. पप्पांनी खरोखरच छताच्या खोलीत काहीतरी लपवले होते का? मी मनात विचार केला की कदाचित आणखीन काही आठवणी असतील किंवा पप्पांनी लिहिलेली डायरी असेल. मग ते खरे कागद असो किंवा दुसरे काही. जवळ बसलेल्या वहिनीने काकूंचे बोलणे ऐकले होते. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि चिंता दिसून आली. ती पटकन उठली आणि तिच्या घरी गेली आणि थेट छताच्या खोलीत गेली आणि एक जुनी ट्रंक बाहेर काढली ज्यामध्ये बाबांच्या जुन्या गोष्टी होत्या. वहिनीने प्रत्येक गोष्ट उघडली आणि तपासली, पण तिला त्यात काहीही दिसले नाही. त्या दिवशी ती रात्रभर त्या खोलीचा शोध घेत राहिली. वहिनीला काहीही सापडले नाही. मग ती खाली आली, पण तिचे मन अजून शांत झाले नव्हते. सकाळी पूजा केल्यानंतर तिला पुन्हा ते घर शोधायचे होते. तिने बाबांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा आयोजित केली आणि मलाही आमंत्रित केले. सकाळची प्रार्थना केल्यानंतर ती लगेच बाबांच्या खोलीत गेली, जेणेकरून ती अधिक सखोल शोध घेऊ शकेल. पण सर्व पाहुणे घरीच होते. तिच्या अचानक आलेल्या किंचाळण्याच्या आवाजाने सर्वांनाच धक्का बसला. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील सर्व लोक आणि शेजारी तिथे पोहोचले. त्यांनी पाहिले तेव्हा ती जमिनीवर बसली होती आणि तिच्या तोंडातून फेस येत होता आणि कदाचित समोरच साप होता. सर्वांना धक्का बसला. साप छतावर इतका उंच कुठून आला? वहिनी बेशुद्ध पडली होती. तिला शक्य तितक्या लवकर रुग्णालयात नेण्यात आले. भाऊ देखील खूप काळजीत होता. भावाच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. सकाळीच डॉक्टरांनी उत्तर दिले की विष संपूर्ण शरीरात पसरले आहे आणि त्यामुळे तिच्या अर्ध्या शरीराला अर्धांगवायूचा झटका आला आहे आणि ती कदाचित कधीच बरी होणार नाही. आता तिचा उपचार पूर्ण महिनाभर रुग्णालयात चालू राहिला. मग एका महिन्यानंतर डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला की कदाचित ती कधीच बरी होणार नाही आणि तिला घरी घेऊन जा. तिची काळजी घ्या. भावाच्या डोळ्यात वेदना होत्या. वहिनीचा हात त्याच्या हातात होता. पहिल्यांदाच मी त्याच्या चेहऱ्यावर खास त्रास पाहिला. तोच भाऊ ज्याने त्याच्या वडिलांना घराबाहेर काढण्यात एक क्षणही वाया घालवला नव्हता आणि आज त्याच्या पत्नीला वेदनेत पाहून तो तुटून पडला होता. वहिनीची प्रकृती बिघडत चालली होती. कधी तिचे डोळे मिटायचे, कधी ती भयानक आवाजात बडबडायची, खोलीत खजिना सापडेल, सगळं माझं आहे. मी शांतपणे तिचे ऐकत होती. आता लोभ माणसाला कुठे घेऊन जातो हे स्पष्ट होत होते. वहिनीची प्रकृती खूप गंभीर होती. जणू माझे पाय जमिनीत रुतले होते. माझ्या डोळ्यासमोर तो क्षण खेळू लागला जेव्हा त्या महिलेने बाबांना चप्पल मारली होती आणि आज तीच महिला जमिनीवर अपंग पडली होती. असं म्हणतात की प्रार्थना मनापासून असेल तर ही प्रार्थना थेट देवाकडे जाते आणि कधीही रिकाम्या हाताने परत येत नाही. आणि आता हे वास्तव माझ्यासमोर एक जिवंत उदाहरण बनले होते. वहिनी बेडवर अपंग होती. तिचा चेहरा फिकट पडला होता. डोळे उघडे होते, पण अश्रू वाहत होते. तिची एक बाजू अजिबात काम करत नव्हती. तिचा मेंदू जागरूक होता, पण तिच्या शरीराची एक बाजू तिला साथ देत नव्हती. मी खोलीत प्रवेश केला तेव्हा वहिनीने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अनेक भावना तरंगत होत्या. पश्चाताप, लाज आणि कदाचित ते शब्द जे ती तिच्या तोंडाने बोलू शकत नव्हती. तू कशी आहेस? मी नम्रपणे विचारले. पण प्रतिसादात फक्त शांतता होती. तिला बोलायचे होते, काहीतरी बोलायचे होते, पण तिच्या चेहऱ्याचा तो भाग काम करत नव्हता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी तिच्या शेजारी बसली आणि तिचा हात धरला. तोच हात
जो तिने माझ्या वडिलांवर उचलला होता. आज तोच हात निर्जीव पडला होता. खोलीत पूर्ण शांतता होती. भाऊ कोपऱ्यात डोळे खाली करून उभा होता आणि कदाचित आतून तो तुटत होता. काळाचे चक्र फिरवले होते. न्यायाचा पहिला टप्पा आला होता. पण माझे मन म्हणत होते की ही कहाणी अजून संपली नाही. ही फक्त सुरुवात होती. वहिनीच्या आजारपणानंतर घरातील वातावरण झपाट्याने बदलू लागले. एकेकाळी तिच्यासाठी आकाशातून तारे तोडण्यास तयार असलेला भाऊ आता जड पावलांनी घरी येत असे आणि फक्त तिची तब्येत विचारून निघून जात असे. पण तेच टेरेस, तीच खोली जिथे बाबांना उन्हात बसवण्यात आले होते, आता ती वहिनीसाठी राखीव होती. तिचा पलंग जुन्या पंख्याखाली ठेवला होता. बाबांना जेवण वाढण्यासाठी वापरला जाणारा तोच जुना कप आता तिच्या समोर ठेवण्यात आला होता. ती दिवसभर शांतपणे गच्चीवर पडून असायची. संध्याकाळी घरातील मोलकरीण जाऊन तिच्या तोंडात अन्नाचा घास घालायची. तिच्या ओठांवर आता आवाज नव्हता, फक्त डोळ्यात ओलावा उरला होता. काही दिवसांनी आणखी एका बातमीने माझे मन हादरून गेले. भावाने दुसरे लग्न केले आणि ती नवीन वधू खूप खेळकर, तरुण आणि बोलण्यात चपळ होती. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. भावाला आरामदायी जीवन हवे होते आणि त्याच्या आजारी पत्नीसोबत राहणे त्याच्या क्षमतेबाहेर होते. भावाची मुले जी एकेकाळी त्याच्या मांडीवर खेळायची, आता त्यांच्यावर नवीन आईचा प्रभाव पडू लागला. मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले. मुलाने रागाच्या भरात स्वतःला दूर करायला सुरुवात केली. आईने लवकरच घरावरची पकड मजबूत केली आणि मुलांनाही वहिनीपासून दूर ठेवण्यात आले. आई आजारी आहे, तिला दुर्गंधी येते, आपण तिच्या खोलीत जाऊ इच्छित नाही, असे अनेकदा ऐकले होते. ज्यांच्यासाठी वहिनी एकेकाळी जगाशी लढली होती, तीच मुले आज आईच्या आजाराची लाज बाळगून तोंड लपवून फिरत होती. एके दिवशी मी त्यांच्याकडे गेले, त्यांच्या पलंगाजवळ बसले आणि त्यांचा हात धरला. मग त्यांनी मोठ्या कष्टाने डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही तक्रार नव्हती, फक्त उजाडपणा पसरला होता. मी हळूवार म्हणाले, तुला आठवतंय का, जेव्हा तू म्हणाली होतीस की पप्पांची उपस्थिती मुलांसाठी धोक्याची आहे. आज तुझ्या मुलांना तुझ्यापासून धोका वाटतो. ती बोलू शकत नव्हती. फक्त तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रू बाहेर पडले. नवीन बायको आता घराची मालकीण बनली होती आणि वहिनी आता फक्त एक काळी सावली होती. एक ओझे होते, एक ओझे जे सर्वांना विसरायचे होते. पण मी ते विसरली नव्हती. मी नेहमीच बाबांचा फोटो माझ्या हृदयात ठेवला. मी दररोज गच्चीकडे पाहायचे आणि मला असे वाटायचे की देवही या जगात प्रत्येकाला त्यांच्या कर्माची शिक्षा देतो आणि अजूनही बरेच काही शिल्लक आहे. एके दिवशी मोलकरीण जेवण घेऊन टेरेसवर जात असताना सहज म्हणाली की जेवण खाली पडले आहे. मी ते त्याच जुन्या कपमध्ये आणले आहे जे माझ्या वडिलांच्या काळात वापरले जात होते. मला धक्काच बसला. ज्या कपमध्ये माझ्या वडिलांना खायला दिले जात होते, जो कुत्र्यासाठी ठेवलेला होता, तोच कप आज पुन्हा वापरला जात होता. आणि यावेळी तो पाहून ओरडणारा आवाज माझ्या वडिलांचा नव्हता, तर माझ्या वहिनीचा होता. मोलकर्णीने तो कप समोर ठेवताच वहिनीच्या डोळ्यात भीती निर्माण झाली. तिचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. तिच्या ओठांमधून मोठ्या कष्टाने आवाज आला. मग एक किंचाळी. ती किंचाळी अशी होती की ती एखाद्या म्हाताऱ्या प्रेतासारखी वाटत होती. नाही, हा कप ठेवू नकोस. त्याचे सर्व अश्रू पूर्णपणे बाहेर पडत नव्हते, पण तो आवाज खूप मोठा होता. त्यांचे ओरडणे ऐकून नवीन बायको धावत आली. मुलांनीही कानात बोटे घातली. भावाने क्षणभर विचार केला आणि मग आकाशाकडे पाहत हळुवारपणे म्हणाला, हा तोच कप होता जो एकदा पप्पांसमोर ठेवला होता. नवीन पत्नी आश्चर्याने म्हणाली, तो एक पुरुष होता आणि त्याने ते सहन केले. ती एक स्त्री आहे, तिला इतक्या वेदना का होतात? मी गप्प होते, पण माझ्या आत एक ओरड होती. तीच ओरड जी बाबांच्या शांततेत होती. तीच ओरड जी त्यांनी प्रत्येक वेळी सहन केली होती. आज तीच ओरड वहिनीचा आवाज बनली होती. मी टेरेसवर पोहोचले आणि त्यांच्या जवळ बसले. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात वेदनेची लाट होती. कदाचित त्यांना माफी मागायची होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत उशीवर पडले.
मी कप उचलला आणि फेकून दिला आणि वहिनीसमोर नवीन प्लेटमध्ये जेवण ठेवले. मी माझ्या वडिलांचा अपमान किंवा इतर कोणाचेही दुःख सहन करू शकले नाही. पण ही न्यायाची वेळ आहे जी प्रत्येकाच्या दाराशी येते. कप तोच होता, फक्त चेहरे बदलत असल्याचे दिसत होते. कदाचित काहीतरी तुटले असेल आणि हृदयात काहीतरी जोडले गेले असेल. पण आता फक्त वेळ बोलत होती आणि ती ओरड अजूनही टेरेसच्या भिंतीमध्ये प्रतिध्वनित करत होती. जेव्हा मी गच्चीवरून खाली आले तेव्हा माझ्या हृदयावर एक विचित्र ओझे होते. प्रत्येक पाऊल असेच होते. मी खोलीत शिरले आणि बाबांच्या छायाचित्रासमोर बसले. तोच फोटो जो मी त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या पलंगाजवळ ठेवत असे. छायाचित्रात त्यांचा हसरा चेहरा पाहून माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मी शांतपणे माझे हात वर केले आणि मनात म्हटले, अरे देवा, माझ्या वडिलांचा सूड पूर्ण झाला आहे. ही माझी देवाकडे प्रार्थना होती. तो एक वेदनादायक शब्द होता, एक समस्या होती. मला माहीत होते की आपल्याला शाप देण्याची परवानगी नाही, परंतु ज्याने अत्याचार सहन केला आहे त्याचे मौन कधीकधी शापमध्ये बदलते. मी बाबांच्या फोटोला स्पर्श केला, जणू मी त्यांच्या चेहऱ्याला स्पर्श करत आहे, आणि हळुवारपणे म्हणाले, बाबा, देवाने तुमचा बदला घेतला आहे. तुमची इज्जत वाचवली आहे. आता तुम्ही शांतपणे झोपू शकता. त्या क्षणी खिडकीतून थंड वाऱ्याची एक झुळूक आली. जणू काही बाबांचा आत्मा माझ्या भोवती फिरत होता. मला हवेत एक सुगंध जाणवला. क्षणभर असं वाटलं की कोणीतरी माझ्या डोक्यावर थाप मारत आहे. जणू काही तो म्हणणार आहे, बेटा, तू माझा आदर केलास. मी डोळे उघडले आणि माझे हृदय शांतीने भरले. सुडाची आग मला कधीही जाळू नये, पण सत्याच्या प्रकाशाने सर्व अंधार दूर केला होता. माझ्या वडिलांवर केलेल्या सर्व अत्याचारांचा काळाने बदला घेतला होता. वेळेपेक्षा चांगले काहीही नाही. आता या कथेत एक नवीन ट्विस्ट येणार होता. माझ्या वडिलांवर झालेल्या अत्याचारात फक्त माझी वहिनीच नाही, तर माझा भाऊही सहभागी होता. माझा भाऊ पुन्हा लग्न केल्यानंतर आनंदी होता, पण त्याला माहीत नव्हते की देवच सर्वोत्तम न्याय देणारा आहे. तो क्षणभर विसरला होता की त्याने वहिनीसोबत जे काही केले त्याला तोही जबाबदार आहे. पण त्याने स्वतःला वाचवले. जणू काही सर्व क्रूरता वहिनीनेच वडिलांवर केली आहे. पण त्याला माहीत नव्हते की देवाच्या घरात उशीर होतो, पण अन्याय होत नाही. त्याला सर्व काही माहीत असते. कोण कोणत्या संकटात आहे. भावाची दुसरी पत्नी बोलण्यात आणि वागण्यात खूप चांगली होती. चेहऱ्यावर गोड, पण आतून कडू व्यक्ती होती. तिला सर्व संपत्ती हिसकावून घ्यायची होती आणि भावाला मागे सोडून पळून जायचे होते. पण काळाचे चक्र नेहमीच माणसाच्या इच्छेनुसार फिरत नाही. देवाला जे हवे ते घडते. तिने ती सर्व बनावट कागदपत्रे तिच्या नावावर आणि तिच्या मुलांच्या नावावर नोंदवली. मुलांच्या नावावर असलेला हिस्सा जतन झाला. भावाचा हिस्सा विकल्यानंतर ती फरार झाली होती. तोपर्यंत भाऊ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. दुसरी पत्नी पळून गेली. मुलेही आता मोठी झाली होती. त्यांची मुलगी आणि मुलगा दोघांनीही स्वतःच्या इच्छेने लग्न केले होते. मी फक्त तमाशा पाहत होती. भाऊ आता तो दिवसभर त्याच्या पहिल्या पत्नीच्या शेजारी एका पलंगावर पडून राहायचा. जसे पेरतो तसेच कापतो. देवाने त्यांना त्यांच्या या जन्मातील कृत्यांसाठी शिक्षा दिली होती. 4 दिवस चांदण्या होत्या आणि नंतर एक काळी रात्र होती. दोघेही एकमेकांकडे पाहत होते आणि त्यांचा भूतकाळ आठवत होते. मीही त्यांना भेटायला जायची. आता दोघेही पूर्णपणे असहाय्य झाले होते आणि काहीही करू शकत नव्हते. माझी मुले त्यांना सोडून त्यांच्याच जगात रमली होती. माझ्या वडिलांना न्याय मिळताच मी नुकतेच पाहिले होते. मला देवाविरुद्ध दुसरा कोणताही राग नव्हता. आज काहीही असो, त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळत होती. मी त्यांना एका अनाथ आश्रमात ठेवले. मी त्यांना माझ्यासोबत ठेवू शकले नाही, कारण माझे पती त्या लोकांविरुद्ध होते आणि त्यांना भेटूही इच्छित नव्हते. म्हणून मी माझ्या भावाला आणि वहिनीला अनाथाश्रमात पाठवले. त्यांची दोन्ही मुले सर्वस्व विकून परदेशात गेली होती, त्यामुळे त्यांचा काहीच पत्ता नव्हता. कोणीही त्यांची काळजी घेतली नाही. मीही खूप म्हातारी झाले होते.
पण देवाची कृपा होती की दोन्ही मुले ठीक होती. मी माझ्या मुलीचे लग्न एका चांगल्या कुटुंबात केले. माझ्या मुलानेही प्रेमविवाह केला होता. पण त्याची पत्नी खूप प्रेमळ होती. ती माझी आणि माझ्या नवऱ्याची खूप काळजी घेत असे. देव तिला नेहमी आनंदी ठेवो. तर तुम्हीच सांगा, मी दोघांनाही अनाथाश्रमात पाठवून चांगले केले की वाईट? तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये लिहा. माझे व्हिडिओ पाहणाऱ्या, लाईक करणाऱ्या आणि शेअर करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. उद्या आपण आणखी एका नवीन मनोरंजक कथेसह भेटू. तुमचे प्रेम आणि आपुलकी माझ्यावर नेहमीच राहू द्या. सर्व मित्रांना माझ्या प्रेमाने भरलेल्या शुभेच्छा. धन्यवाद.